दिघ्यात झी24 तासच्या प्रतिनिधींना मारहाण करण्यात आलेल्यानंतर या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे। मात्र पोलीस प्रकरण हवं तितकं या प्रकरणात गांभीर्य घेत नसल्याचं स्पष्ट आहे। मारहाण होऊन आता जवळपास 18 तास उलटले आहेत, तरीही रबाळे पोलीस ठाण्यातून झी24 तासच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांची अधिकृत जबानी घेण्यात आलेली नाहीये। तर तपासासाठी 2 पथकं नेमण्यात आली आहेत, पण साऱ्या राज्यातून या प्रकरणाचा तीव्र शब्दांमध्ये निषेध होतोय। पण नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे त्यांच्या हद्दीत घडलेला हा प्रकार, या मारहाणीबद्दल काहीही बोलायला तयार नाहीयेत। दिघ्याच्या अतिक्रमणाविरोधात कारवाई दरम्यान पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली, त्यामुळेच गुंडांचं धाडस वाढलं आणि त्यांनी झी मीडियाच्या प्रतिनिधींना मारहाण करण्याची हिम्मत केली। बंदोबस्तासाठी असणारे पोलीस, त्यांचे अधिकारी यांच्यावर नगराळे साहेब काही कारवाई करणार का, की त्यांच्या शहरात बोकाळलेल्या गुंडगिरीची थेरं निमूटपणे सहन करणार, असा प्रश्न संतप्त नवी मुंबईकर विचारत आहेत। याआधीही आयुक्त तुकाराम मुंढेंना सुरक्षा देतानाही अशीच चालढकल झाल्याची कुजबूज गेल्या अनेक दिवसांपासून शहरात आहे। त्यामुळे जिथे आयुक्तांच्या सुरक्षेबाबत चालढकल होते, तिथे सामान्य नागरिक किती सुरक्षित मानायचे, असाही सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय। आणि याच संदर्भात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात। कपिल, आपण बघतोय काल दुपारी घडलेली ही घटना आहे, अजूनही स्वाती नाईक आपल्या प्रतिनिधी यांची जबानी घेण्यात आलेली नाही पोलिसांकडून। यामुळेच या प्रकरणात पोलीस किती गंभीर आहे हे आपल्याला पाहायला मिळते। काय अपडेट्स आहेत आपल्याकडे? स्वतः नक्कीच खूप मोठी घटना आहे दिघेमधली, कारण की एका महिला पत्रकाराला अशी मारहाण होणं, त्याचबरोबर कॅमेरामॅनला अशी मारहाण होणं एक खूपच दुर्दैवी घटना आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या घटनेनंतर जॉईंट सीपी किंवा डीसीपीनी या घटनास्थळी येणं गरजेचं होतं, या दोघांना भेटणं गरजेचं होतं, ते होतं दिसत नाहीये। दोघांना या पूर्ण घटनेमध्ये अरेस्ट झालेली आहे। एक अन्सारी आणि एक मनीष नावाच्या 2 युवकांना याच्यामध्ये अरेस्ट झालेले आहेत। 2 पथकं याच्यासाठी रवाना करण्यात आलेली आहेत, तरी पण संथ गतीने काम चालू आहे, असं काही एक सूर ऐकू लागलेत। कारण की एका परिसरातली जी मुलं आहेत, त्यामुळे एका परिसरातल्या मुलांना कॅच करणं हा किती मोठं काम नाहीये, पण तरी असं असताना दोघांना अरेस्ट होते आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली जी रिपोर्टर्स आहेत स्वाती नाईक, त्याची अजून जबानी घेण्यात आलेली नाहीये। एकंदरीतच नगराळ्यांच्या पूर्ण कामकाजावरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। जे कमिशनर नवी मुंबई पोलीस कमिशनर हेमंत नगराळे, त्यांनी घटनास्थळी येणं गरजेचं होतं, त्यांच्या सिनियर ऑफिसरला पाठवणं गरजेचं होतं, पण तसं होताना कुठेही दिसलं नाहीये। आता एक काही वेळातच 24 तास होतील या घटनेला, परंतु अजूनही कुठचा डीसीपी किंवा जॉईंट सीपी लेवलचा जो अधिकारी आहे, त्यांनी ह्याच्या जे रस्त्यावर उतरणं किंवा त्या दोघांना भेट देणं या गोष्टी केलेल्या नाही आहेत। त्यामुळे कुणीतरी पोलीस आता काय करते ह्याकडे सर्वांना लक्ष लागलेलं आहे। दोघांना अरेस्ट झालेले आहेत, 2 पथकं रवाना केलेली आहेत, पण ह्या ज्या गतीने झालं पाहिजे काम, त्या गतीनं कुठेतरी होताना दिसत नाहीये स्वाती। नक्कीच, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आता तरी किमान सर्व समाजातून या प्रकरणाचा निषेध होतोय, आता तरी किमान पोलीस गांभीर्याने प्रकरणाची दखल घेतात का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। दिघामध्ये 24 तासच्या प्रतिनिधी आमच्या स्वाती नाईक आणि व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप भारती यांच्यावरील या हल्ल्याचा राज्यभरातून निषेध व्यक्त होतोय। पत्रकार आणि मान्यवरांनी या घटनेबाबत संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत। या प्रतिक्रिया आपण बघूयात। ह्या घटनेच्या संदर्भात ज्या पद्धतीने त्या महिला पत्रकारावरती हल्ला झाला, त्यामुळे राज्यातल्या गृह खात्याने ह्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे आणि भविष्यात असे हल्ले होणार नाहीत यासाठी नव्याने कायदा करण्याची सुद्धा आवश्यकता आहे। आज एवढ्या महिला पत्रकार पुढे येत आहेत पत्रकार क्षेत्रात आणि अनेक ठिकाणी ते कव्हरेज करण्यासाठी जातात आणि लज्जास्पद बाब आहे की एका महिला पत्रकाराला पुरुषांकडून मारहाण होते आणि ह्याचा निषेध करून नुसतं चालणार नाही, तर यावर गृह खात्याने काहीतरी कठोर निर्णय घेणं गरजेचं आहे। गेल्या अनेक वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये पत्रकारांवर हल्ले होत आहेत, काही घटनांमध्ये पत्रकारांना ठार मारलं गेलं आहे आणि आता हे नवीन घटना आहे की एका महिला पत्रकाराला एका शासकीय काम जिथे सुरू होतं तिथे बातमीसाठी गेल्या एका महिला पत्रकाराला ज्या पद्धतीने मारलं गेलं आहे, तर या महाराष्ट्रात अशी घटना घडते, हे लांछनस्पद आहे। दरम्यान या प्रकरणाचा राजकीय वर्तुळातूनही निषेध व्यक्त करण्यात आलाय। काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिलेली ही प्रतिक्रिया आपण ऐकूया। अतिशय दुर्दैवाचं आहे आणि महाराष्ट्रामधली परिस्थिती ज्या तऱ्हेनं गुन्हेगारांना असं वाटू लागलंय की आमच्यासाठी हे पूर्णपणे मोकळं रान आहे आणि कुठल्याच तऱ्हेचा धाक राहिलेला नाही शासनाचा, हे आपल्याला वेळोवेळी दिसतंय। त्यातही पत्रकारांवरचे हल्ले होणाऱ्या घटना महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत।
आणि पोलीस मात्र मुग घेऊन गप्प बसतात, हे चित्र अतिशय दुर्दैवाचं आहे. आता मीरा भाईंदरमध्ये देखील पत्रकार उपोषणाला बसले होते. त्यामुळे आम्ही विनंती करतो आता सरकारला की या सगळ्या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत, त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्यावं आणि पत्रकारांना ज्या तऱ्हेनं त्यांच्या या लोकशाही सुदृढ करण्याकरता त्यांचा जो काही त्यांचं जे योगदान असतं ते त्या ठिकाणी पार पाडायला या राज्यामध्ये जर मिळत नसेल तर ही लोकशाही कशा तऱ्हेच्या अवस्थेमध्ये चाललेली आहे हे मग सरकारने आता चिंतन करण्याची आवश्यकता आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.